मंगलमूर्ती वाजे गेम ऑन लेफ्ट प्ले पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज पंकज आहेत त्या ठिकाणी पहिला चेंडू अप्रतिम चेंडू सरप्राईज डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते एक हरपन मोला खेळाडू आहे पंकज पाटीलचा विचार केला तर अष्टपैलू कामगिरी हे वैशिष्ट्य सातत्यानं टीम वाजेसाठी त्याच्या माध्यमातून आपण पाहिले तर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये सुधीर पाटील आणि अजय पाटील दोन तडाखेबंद फलंदाज ज्या दोन्ही फलंदाजाने खरं तर हा हंगाम गाजवलाय 2024-25 चा विचार केला तर अतिशय चांगल्या फॉर्मात असणारे हे दोन्ही फलंदाज फटका पासलाय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय झेल होईल का यस संधी होती परंतु ती संधी साधता आली नाही झेल ड्रॉप झालाय आणि झेल कुणाचा ड्रॉप झालाय तर विपक्षीय संघाचा संगणक सुधीर पाटीलला आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आला होता त्यानंतर संधी निर्माण केली होती पंकज पाटीलनं परंतु ती संधी साधता आली नाही खराब क्षेत्ररक्षण कारण की वेळ फारसा होता ज्या प्रकारे चेंडू हवेमध्ये गेला होता त्यानंतर चेंडूवरती दौड लावली नजर देखील अचूक होती कलेक्टिंग करत असताना परंतु चेंडू हातातनं निसटला आणि हा जीवनदान प्राप्त झालाय तो सुधीर पाटीलला अजय बॉम्बे आणि सुधीर पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी विस्फोटिक शैलीचे हे दोन्ही फलंदाज आहेत दोघांमध्ये क्षमता आहे आणि कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय अगदी जर विचार केला तर एक डाव्या हाताचा आणि एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू यॉर्क लेनचा घातक असा चेंडू आणि त्या चेंडूला सन्मान देत असताना अजयला आपण पाहू शकाल 5 षटकांची मॅच आहे 2 पॉवर सर्कलची षटकं आपण पाहणार आहोत ते पाहता 5 षटकामध्ये टेम्परमेंट हा देखील दाखवावा लागतो फलंदाजांना आणि ते करत असताना मैदानाच्या आतमध्ये अजयला आपण पाहू शकाल परंतु एका बाजूने फ्लाइंग स्टार्ट पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तो देखील महत्त्वपूर्ण ठरेल दरम्यान हा चेंडू अतिरिक्त उचली पाहायला मिळते पंच व्हाईट बॉलची खूण देखील करतात आणि वॉर्निंग देखील देत असताना 1 फॉर दी ओव्हर अशी वॉर्निंग सध्याच्या घडीला गोलंदाज पंकज पाटीलला जरूर प्राप्त झाली आहे षटअप क्रिकेटमध्ये अनुशासित गोलंदाजी आपल्याला करावी लागते संयम हा बाळगावा लागतो कधी कधी अतिरिक्त वेग प्रदान करण्याच्या नादात गोलंदाज खराब चेंडू देखील फेकताना पाहायला मिळतात इथे देखील काहीसा बचावलाय की काय असं चित्र जरूर पाहायला मिळतंय की सातत्यानं एका बाजूने प्रयत्न पंकज पाटील आपल्या टीमसाठी चांगले करतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक महत्त्वाचं षटक आणि अतिशय कठीण षटक आहे या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आपली गुणवत्ता आणि आपल्यामधील कला कौशल्य तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय अतिशय सुरेख हे क्रीडांगण आहे तितकीच देखणी खेळपट्टी देखील आपल्याला पाहायला मिळते बॅट स्विंग पाहायला मिळतो परंतु लाईन मिस केली आहे डॉट बॉल इथे देखील समाप्त झालाय वेळेची मर्यादा प्रत्येक सत्रामध्ये असणार आहे आजचा अंतिम दिवस 2 सामने आज अतिरिक्त आपल्याला खेळवायचे आहेत ते पाहता आज प्रत्येक सत्र आपण खरं तर 25 मिनिटाचा अवधी देतो परंतु मी तर म्हणेन 22 ते 23 मिनिटाच्या अवधीमध्येच ते सत्र कंप्लीट व्हायला हवं राईट मोर द विकेट ना पंकजचा पुढील चेंडू हुक करत असताना फटका मात्र पुन्हा एकदा फसलाय परंतु नोमॅन्स लँड मध्ये प्रतिबंध आहे पॉवर सर्कलचं त्या कारणास्तव फलंदाज बचावला गेलाय इथे धावा 2 कंप्लीट होतील पंचांचा इशारा आलाय षटक समाप्त झाल्याचा एका षटकाचा खेळ संपला बिनबाद धावा धापळकरती पाहायला मिळतात त्या फक्त आणि फक्त 4 धावा
ब्रेक थ्रू टीम वाजेला मिळवून देत असताना अजय बॉम्बे बॅक टू द डग आउट. अजय बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश पाटील दाखल झालाय. दोन्ही बायकर मॅन आता आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं सुधीर पाटील आणि एका बाजूनं महेश पाटील. अगदी दोन भरवसेमंद फलंदाज. टीम बुर्दुलचा विचार केला तर नेहमीच आपल्या संघाची नौका आहे. पंच थोडा सामना थांबवायचा आहे थोडा वेळ काही क्षण. पंच येस गाडी मैदानामध्ये आहे तोपर्यंत जरूर आपण सामना थांबवणार आहोत. मैदानाच्या बाहेर गाडी आल्यानंतर आणखी एक एक डिसिजन मॅचसाठी पुरेसा असतो. आपण पाहतो कधी कधी एका धावेनं संघ पराभूत होतो तेव्हा एका धावेची किंमत लक्षात येते. ते पाहता तसा कोणताही अडथळा येणार नाही ह्या दृष्टिकोनातून जोपर्यंत गाडी मैदानाच्या बाहेर जात नाही तोपर्यंत आपण सामना थांबवणार आहोत. आतापर्यंत मॅचची स्थिती पाहिली तर एक गडी बाद झाले. धावा धावपळकरती फक्त पाहायला मिळतात 5 आणि दुसरं षटक प्रगतीपथावर पहिलं षटक अगदी इकॉनॉमिकल राहिलं पंकज पाटीलचं जो ज्युनियर ऑलराऊंडर आहे टीम वाजेचा. अप्रतिम गोलंदाजी त्यानंतर संकेत भगतनं आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि संघ सध्याच्या घडीला तर सुस्थितीत पाहायला मिळतोय. जो काही डिसिजन त्यांनी स्वीकारला होता यस गेम ऑन सामना सुरू करायचा आहे. जो काही डिसिजन मंगळमूर्ती वाजे संघानं स्वीकारला होता तो अगदी त्यांच्या पथ्यावरती आतापर्यंत तरी पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू पंच करायचा होता. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शॉट कव्हरला ती P2चं हे दुसरं षटक आहे. फक्त 3 क्षेत्ररक्षक आपल्याला सीमा लगत पाहायला मिळतात ज्यामध्ये आपण एक लॉंग ऑफ पाहतो, एक मिड विकेट तर एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनला पाहतोय. उर्वरित गोलंदाज आणि यष्टीरक्षकासह जवळजवळ 8 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा संकेत इथे मात्र लॉब केला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. सोपा झेल आहे आणि तो झेल कंप्लीट करत असताना या झेल खेळ संपलाय. तो सुधीर पाटीलचा देखील धक्का दुसरा बॅटिंग करत असताना टीम बुर्दुलला. वातावरण प्रसन्न करणार संगीत चांगली संकल्पना क्रिकेट विथ म्युझिक ही संकल्पना मागील काही एक दशक मी म्हणेन सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते क्रीडा नगरीमध्ये आणि ते जपत असताना आमचे डीजे बाला म्हणून फलंदाज प्रतीक कोपरकर मैदानाच्या आतमध्ये अपील जरूर झाली होती. पंच दर्शवतात की एक्झॅक्टली लाईन मिडल नव्हती. पंचांचं देखील महत्त्वाचं कार्य आहे. ह्या स्पर्धेचा विचार केला तर सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये व्यावसायिक पंच सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात जेणेकरून स्पर्धेची पारदर्शकता ही जोपासली जावी ह्या हेतून आपल्याला ह्या गोष्टी अनेक स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतात. अंतिम बॉल 1 टू गो शेवटचा चेंडू राईट राऊंड द विकेटनं संकेत भगतचा अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. खांद्याचा वापर करत असताना उचली प्रदान केली बॉलमध्ये आणि अंतिम बॉल देखील आला डॉट. एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपला आणि आतापर्यंत पूर्णतः वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं ते मंगलमूर्ती वाजे ह्या संघाचं कारण की धावपळकावरती फक्त धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 2 गडी बाद 6 धावा. षटकानंतर टीम मीटिंग करू नका ही एक सूचना असेल कारण की आपल्यासाठी टायमर ऑन आहे ह्याची देखील दक्षता आपण घ्या.
कारण की आपल्याला 4 षटकं 20 मिनिटांमध्ये आणि 5 षटकं 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होतो तेव्हा छोटीशी टीम मीटिंग आपण करू शकता. प्रत्येक षटकानंतर आपण एकत्र येऊन टीम मीटिंग करू नका ही सूचना सातत्याने आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं सांगितली जाते आणि ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 2 षटकांचा खेळ संपला. आतापर्यंत वर्चस्व गोलंदाजी करणाऱ्या संघाचं सातत्यानं पाहायला मिळालं. अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवस चालणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. 2 दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये आपण हरिग्राम संघाला पाहिलं जो टॉप 3 मध्ये दाखल झाला आणि कालच्या दिवसामध्ये वैदई हर्षिका 11 वाकळण संघ ज्या संघाने दमदार खेळ केला आणि तो देखील सुपर 3 मध्ये दाखल झालाय. आणि आज 8 संघ नशीबवान संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत आहेत. त्यापैकी एक नशीबवान संघ मात्र आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती आता महेश पाटीलला आपण पाहतोय. अजय भगत गोलंदाजी ट्रॅकवरती चपराक लावली आहे आडव्या बॅटनं. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. कॉम्बॉक्सच्या समोर अप्रतिम असा षटकार येतोय महेशच्या बॅटमधनं. संघाचे पॅकर्स आदरणीय बलिरामजी पाटील यांचा इथे मैदानावरती शुभ आगमन झालंय आणि डोंगराबादचे ते खऱ्या अर्थाने जावं आहेत. त्यांना या व्यासपीठावरती आमंत्रित केले जात आहे. या आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बलिरामजी पाटील निश्चित जावयाचा एक वेगळा मान सन्मान आपण पाहतोय आणि खरं तर नेहमीच समर्थन राहिलंय टीम बुर्दुलसाठी बलिरामजी पाटील यांचं. तर विनंती आहे बलिशेठ पाटील यांना की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. पहिल्याच बॉलवरती स्वागत झालंय गोलंदाज अजय भगतचं. धावसंख्या वेगानं आता पुढे जात असताना दुहेरी अंकात धावसंख्या पाहायला मिळते 12 या आकड्यावरती. महेश मध्ये क्षमता आहे. मी म्हटलो तर बायकर मॅन आहे. याच्या बॅटमध्ये धावा येणं टीम बुर्दुलसाठी महत्वाचं ठरेल आणि सुरुवात तर त्यानं केली. एक दमदार षटकार त्याच्या बॅटमधनं 7 या आकड्यावरती तो व्यक्तिगत खेळतोय. फुल टॉस बॉल पंचांकरनं बिबर घोषित केलाय. 1+4 अशा धावा 5 आणि आता संधी असेल ती फ्री हिटची देखील. मनोज पडके कदाचित रणनीती चुकली की काय असं म्हणावं लागेल. ज्या स्ट्राईक गोलंदाजानं सुरुवातीला इकॉनॉमिकल स्पेल फेकला होता असं वाटलं होतं तो पुन्हा एकदा येईल परंतु तसं घडलं नाही. या 3ऱ्या षटकामध्ये 3ऱ्या गोलंदाजाचा वापर झाला आणि आतापर्यंत पूर्णतः त्याच्या विरोधात फटके पाहायला मिळतात. सबसे जर आपण विचार केला तर पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर खराब बॉल आला. अगदी सपशेल अपयशी ठरतोय गोलंदाज अजय भगत आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटनं फ्री हिटचा हा चेंडू गती पाहायला मिळाली. अगदी सबमरीन चेंडू होता. खाली राहणारा हा चेंडू आपण पाहिला. डॉट बॉलनं निष्ठेचा काहीसा श्वास सोडला असावा तो अजय भगतनं. धावसंख्येला जरूर पुढे नेण्याचं काम या षटकामध्ये केलं जाईल आणि सुरुवातीलाच तो दमखम आपण पाहिला महेश पाटीलचा. 11 धावा आतापर्यंत या षटकामध्ये एकवटल्या गेल्या आहेत. पंजांना पार करून पुढील बॉल. आता मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल केला जातो. दुसऱ्या धावेसाठी तू माय माय आणि दुसरी धाव घेत असताना महेश पाटील बाद. हे काय झालं हा प्रश्नचिन्ह जरूर उद्भवलाय. तो डगआउट बॉक्स मधनं गरज होती का? जो फलंदाज चांगल्या लय मध्ये होता तो फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होणं संघासाठी अगदी हानिकारक ठरू शकतं ते बुर्दुल टीमसाठी. डीजे नवीन फलंदाज अभि पाटील मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. हा देखील महत्वाचा फलंदाज आहे मिडल ऑर्डर मध्ये. नेहमीच याची देखील दमदार फलंदाजी आपण पाहतोय पण तो आज संघ थोडासा अडचणीत आहे. बॅकफुट वरती आहे. अशा मुवमेंटला फटके पाहायला मिळतील का? चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट अतिशय वेगानं व्ही सेप मध्ये हा फटका सजवला होता. त्या ठिकाणी पंकज तैनात आहेत. आउटफील्डचा विचार केला तर क्रीडांगणावरती अतिशय वेगानं फिल्डिंग करण्यासाठी जाणला जातो पंकजला आपण नेहमीच पाहतो. या अगोदर झेल देखील त्याने एक सहजरित्या प्राप्त केला होता. जेन्युइन ऑलराऊंडर आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्याची चांगली कामगिरी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल ह्या तिन्ही भूमिकेमध्ये
आपण त्याला पाहतो. शॉर्ट पिच चेंडू, अप्रतिम फटका. आले आले आपली ओळख मैदानावरती सिद्ध करत असताना अभि पाटीलला पाहतो. पाठवलं बॉलला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषा पार उत्तुंगाचा षटकार. ट्वेंटी 25 धावा धापळकावरती. अंतिम बॉल, शेवटचा चेंडू आहे. 2 षटकामध्ये धावा फक्त धापळकावरती 6 होत्या आणि आता 25 पाहायला मिळतात. म्हणजे आतापर्यंत ह्या षटकात धावा 19 आल्यात. अजूनही शेवटचा एक चेंडू शेष आहे. गोलंदाज अजय भगत शेवटचा चेंडू डाऊन दी ग्राउंड खेळत असताना क्षेत्ररक्षक आहे, परंतु सरळ स्क्रीनला धडक देणारा हा फ्लॅटेड षटकार. फलंदाज अभि बरसतोय. 2 चेंडू आणि 2 षटकार. आर्यन 11 बुर्दुल संघाचे पॅकर्स यांचं इथं आगमन होत आहे. व्यासपीठावरती ते स्थानापन्न झालेत. नक्की त्यांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मोस्ट वेलकम, सहर्ष हार्दिक स्वागत तुमचे बलराम शेठ पाटील, जे या संघाच्या नेहमीच पाठीशी आपल्याला पाहायला मिळतात. बेल्स येस. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा धापळकावरती पाहायला मिळतात त्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात 31 धावा. या षटकामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये महेश बाद झाला असला तरी देखील धावसंख्येचा वेग आपल्याला पाहायला मिळाला, कारण की मिडल ऑर्डर मध्ये दमदार फलंदाजी अभिचे हे वैशिष्ट्य आहे आणि ते त्यानं दाखवलं. आणखी 2 चेंडू अंतिम त्यानं खेळून काढले आणि 2 षटकार ठोकले आणि धावसंख्या मात्र सुस्थितीत नेण्याचं काम अभि पाटील करत असताना गोलंदाजीसाठी आता पुन्हा एकदा पंकज पाटीलला आपण पाहतोय. मी म्हटलं होतं कदाचित जर 3ऱ्या षटकामध्ये पंकज पाटील आला असता तर चित्र वेगळं असू शकलं असतं, कारण की या संघाचा स्ट्राईक गोलंदाज आहे, परंतु त्यानं स्वतःला वाचवलं होतं. कदाचित डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी करावी अशी त्याची मनशा होती आणि आता 4थं षटक फेकत असताना पंकज पाटीलला आपण पाहणार आहोत. राईट राऊंड द विकेटनं तो देखील गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न प्रतीक कोपरकरला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फटका जरूर फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती होते. डीप मध्ये स्क्वेअर लेगला चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत थोडासा अवधी झाला. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल आणि तोपर्यंत धावा 2 प्राप्त होतात. 33 लॉस ऑफ 3 विकेट, प्रोग्रेस इन 4 ओव्हर. 4थं षटक मार्गस्थ आहे आणि आता इथनं प्रत्येक बॉलला टार्गेट करण्याचा प्रयत्न ह्या दोघांकडनं होईल, कारण की बॅटिंगमध्ये खोली आहे. अतिशय दमदार बॅटिंग लाईनअप आहे. आर्यन 11 बुर्दुलचा जर विचार केला तर सध्याच्या घडीला अतिशय चांगला फॉर्म देखील या संघाचा आहे. चांगला चेंडू सॉफ्ट हँडनं ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. डीपमधनं मिड विकेट पुढे सरकेल तोपर्यंत पुरेसा अवधी होता. धाव 1 ह्या ठिकाणी कंप्लीट होते. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडूंवरती षटकार, चौकार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना क्रिकेटची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो ती सिंगल डबल देखील ह्या ठिकाणी पूर्ण केली जाते. क्रिकेटमध्ये परिपक्वता गरजेची आहे आणि ते दाखवावं लागेल. पुढील बॉल काहीसा स्लोवर चेंडू होता. इनसाइड आउट खेळायचं होतं, परंतु हवा तसा चेंडू बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नव्हता. तर देखील रिझल्टचा जर विचार केला तर 2 धावा या बॉलवरती देखील मिळतात. आणि जमेची बाब की अभि आता स्ट्राईकवरती आहे, ज्यानं चांगली लय प्राप्त केली आहे. चांगल्या टचमध्ये तो सध्या पाहायला मिळतोय आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती खेळवणं हे टीमसाठी हितकारक ठरू शकते आणि त्या अनुषंगानं आता फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू, वेगाची स्वारी पंकजकडनं आपण पाहिली. त्याच वेगानं हा चेंडू ड्राईव्ह देखील करण्यात आला होता, परंतु मिळेल ती फक्त सिंगल. जितक्या वेगानं चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं जातो तितकासा अवधी कमी प्राप्त होतो. त्या अनुषंगानं फक्त मिळते ती 1च धाव. या षटकामध्ये आतापर्यंत सिंगल डबलचा आपल्याला समीकरण पाहायला मिळतं. अगदी गोलंदाजी अनालिसिस जर आपण पाहिलं, पहिल्या बॉलवर 2, त्यानंतर सिंगल, पुन्हा 2 आणि पुन्हा सिंगल, ही आकडेमोड सध्याच्या घडीला आपण स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. षटकातील 5वा बॉल स्लोवर फुल टॉस होता. प्रयत्न केला मोठा फटका खेचण्याचा, परंतु तो प्रयत्न फसला. फलंदाज बाद झालाय. मिळणारं हे पहिलं यश ते पंकज पाटीलला आणि 4था धक्का बॅटिंग करत असताना आर्यन 11 बुर्दुल ह्या टीमला.
आता जगदीश पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. मागील 5-6 वर्षाचा कालखंड जर आपण ओलांडून पाहिला तर ज्या फलंदाचा बोलबाला टीम बुर्दुलसाठी नेहमीच आपण पाहिला होता तो आता मधल्या फलीमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. या अगोदर जर आपण मागील काही वर्षामध्ये सातत्यानं सलामीला येत असताना जगदीशला पाहिलं होतं, परंतु आता सध्याच्या घडीला अगदी फिनिशिंग रोल त्याच्यावरती सोपवला आहे तो टीम बुर्दुलनं. तर पण हा चेंडू फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. दी थर्ड स्लिपचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला होता. जणू काही असं वाटलं होतं की झेल प्राप्त करेल तो, परंतु त्याच्यासाठी झेल कठीण होता. एक धाव कंप्लीट होईल. षटक देखील पूर्ण झालंय आणि या षटकामध्ये देखील धावा आल्या त्या फक्त 7 धावा. हा षटक देखील चांगला राहिला आणि विकेट टेकिंग गोलंदाजी झाली. एक विकेट देखील कंप्लीट केला. एकंदरीत 2 षटकं पंकज पाटीलनं फेकली आणि 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त 11 आणि महत्त्वपूर्ण एक यश त्यानं प्राप्त केलं. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपला आणि धावा धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 38 धावा. निर्धारित ह्या पूर्वार्धामधील 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 6 मध्ये किती धावा बनतील यावरती ह्या सामन्याचं भवितव्य जरूर अवलंबून असेल. स्पर्धा आपण पाहतोय अतिशय सुंदर आणि देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवस चालणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम, परंतु 3 दिवसासाठी ज्या प्रकारच्या आकर्षक ट्रॉफ्या आपण पाहतोय, जणू काही ही स्पर्धा 1 लाखाहून अधिक धनराशीची आहे आणि जवळजवळ 1 आठवड्याची ही स्पर्धा आहे अशा प्रकारचं जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. उन्हाची झाला दुपारचं सत्र जसं येईल तसं कडक ऊन मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू वेगानं इम्प्रेस करत असताना मयूर पाटील आपल्याला पाहायला मिळतो. डेटोर आणि त्यासाठी वापर झालाय तो मयूरचा. नेक्स्ट मॅच उमरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल तो पाटणोली हा संघ. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत तर दोन्ही संघ रिपोर्टिंग करायचा आहे, उमरोली आणि पाटणोली. आडव्या बॅटनं हा चेंडू खेळून काढला होता. अगदी ऑनसाइडला टर्न करत असताना 1 धाव पूर्ण केली आणि आता स्ट्राईक मात्र अभि पाटीलच्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न. धावसंख्या 39 धावा. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती आणि खेळपट्टी पाहता ह्या क्रीडांगणावरती ॲव्हरेज स्कोअर साधारणतः प्रति षटकामागे 12 आपल्याला पाहायला मिळतो. त्या जर धावसंख्येचा निश्चित पाठलाग करायचा असेल किंवा ती धावसंख्या बनवायची असेल तर मोठे फटके गरजेचे होते, परंतु तो प्रयत्न अभि पाटीलनं केला आणि प्रयत्न त्याचा फसला आणि लॉंग ऑफला मात्र त्यानं कॅच दिली आणि ती कॅच प्राप्त करत असताना क्षेत्ररक्षक आपण पाहिला अजय भगत आणि फलंदाज बाद झाला. अभि बॅक टू द पविलियन आणि नवीन फलंदाज आता भूषण पाटील मैदानात दाखल होत असताना ॲज अ गोलंदाज म्हणून करिअरला त्यानं सुरुवात केली आणि आता फलंदाजीमध्ये देखील तो योगदान या वर्षामध्ये देताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमध्ये देखील षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु आज संघ अडचणीत आहे. 3 चेंडू ह्या सत्रातील शेष आहेत. 3 मध्ये त्यांचे चाहते प्रतीक्षा करत असतील की किमान 2 मोठे फटके जर आले तर जरूर एक चांगली टोटल आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल. राऊंड द विकेटनं पुढील बॉल क्लीन बॉल्ड यष्टांचा वेध साधला आणि त्रिफलाचीच्या माध्यमातून परतावं लागेल. आल्या पावली माघारी परतत असताना भूषण पाटील डीजे. पहिल्याच बॉलवरती मात्र दांडी गुल झाली ती भूषणची आणि आता मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 8 वरती राज पाटील दाखल झालाय. स्ट्रायकेड वरती राज आपण पाहू शकाल. हॅलो, याच दरम्यान बाबूरावजी फडके यांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बाबूराव शेठजी फडके यांचं शुभ आगमन होते मैदानावरती व्यासपीठावरती येताना आपण त्यांना पाहू शकाल. त्यांचं सहर्ष स्वागत. ऑफ साइडला चेंडू पंच केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सुरेख झेल, अचूक जजमेंट आणि अचूक कलेक्टिंग आपल्याला पाहायला मिळाले. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा पार जाईल, परंतु एलिमिनेशन होतं, लांबी नव्हती आणि त्याचंच कारण की फलंदाज मात्र परत त्यांना पाहायला मिळतो. सातत्यानं विकेट आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मयूर पाटील आणि विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. यस, 3 चेंडू हॅट्रिक वाजे संघाच्या मयूर पाटीलच्या नावावरती.
अप्रतिम, जोरदार टाळ्या या गोलंदाजसाठी. आणखी शॉर्टम क्रिकेटमध्ये मी म्हणेन विकेट हॅट्रिक पूर्ण करणं इतकं सोपं काम नाहीये, परंतु ते काम काल वाकडी संघाचा मयुरेश या गोलंदाजानं विकेट हॅट्रिक कंप्लीट केली होती. आमचे साथी गुणसंख्या लेखक माहिती देत असताना अचूक गुणसंख्या लेखन आणि अचूक माहिती ते पुरवत असताना अंतिम बॉल आहे. धावसंख्या मात्र स्थिर पाहायला मिळते धावफलकावरती. अंतिम बॉल अलॉंग द कार्पेट व्ही शेप मध्ये फटका सजवलाय स्क्रीनच्या समोर. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील लाजवाब आणि त्या कारणास्तव मिळेल ती फक्त सिंगल. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक सांघिक यश. एकंदरीत सत्र पहिलं समाप्त झालं आणि धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती फक्त 40 धावा. परंतु सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये फारशा धावा बनत नाही. अशा मुमेंटला 40 धावा इतक्या कमी आपण म्हणू शकत नाही. गोलंदाजी चांगली आहे टीम बुरदुलची, मॅच मध्ये मजा असेल यात शंका नाही. परंतु एका बाजूने विचार केला तर वाजे संघ दमदार संघ आहे, त्यांच्यासाठी हे आव्हान फारसं मोठं नाही. तर स्टार्ट त्यांनी चांगला मिळवला तर आव्हान लिहिल्या पार करू शकतात. परंतु सुरुवात जर दमदार केली टीम बुरदुलनं तर या मॅच मध्ये रंग पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण वळणार आहोत आमचे साथी समालोचक मित्र किरणजी म्हस्कर यांच्या दिशेनं. परंतु तुर्ताच मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो ते टीम उमरोली आणि पाटणोली ह्या दोन्ही संघांना टॉससाठी आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. थँक्यू. राम गावदेवी व विठ्ठल रखुमाई क्लब डोंगराचा पाडा आयोजित अर्थातच ग्रामस्थ मंडळ चषक डोंगराचा पाडा 2025. पहिल्या इनिंगचा आवाज तुम्ही ऐकला. ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थानं अगदी कमी कालावधीमध्ये आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आपल्या आवाजाची छाप सोडली तर तुर्बेचा साई पाटील याच्या वाणीतून तुम्ही पहिल्या इनिंगची संपूर्ण कहाणी ऐकलीत. जाऊया मैदानामध्ये. मॅचला सुरुवात करत असताना पहिलं नमन करूया श्री गणेशाला. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत म्हणजे ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते. त्या स्त्रीच्या पदराला हात लावणारा रांजाचा भर चौकात चौरंगा करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ही स्त्री म्हणजे हे शौर्य पाहुणी डोळ्यासमोर छत्रपती संभाजी महाराज यांना नतमस्तक होऊयात. ज्या मातीनं खऱ्या अर्थानं मनाशी नाती जोडली, ज्या मातीनं खेळाडूंना मोठं केलं ती मैदानातली माती खेळपट्टी. त्या खेळपट्टीला नमन करूयात आणि आजच्या या दिवसाची सुरुवात करूयात. अप्रतिम मॅच, कारण की आज सकाळचं सत्र आहे, पहिली मॅच आहे. धावा ज्या कमी आहेत 41 त्याला कमी बोलू शकत नाहीत, कारण की या धावा देखील घाम फोडू शकतात. कारण की दुसऱ्या साईडला बुद्रुल आर्यन टीमकडे आतापर्यंत बॉलिंग अटॅक चांगला आहे. मात्र वाजे टीम आज मॅच मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करते हा खेळ प्रेक्षकांना बघायचा आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे 41 धावा तुम्हाला या मॅच मध्ये कराव्या लागतील. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. आपण पाहिलं तर संकेत त्याच्यासोबत आपण पाहिलं तर पंकज. येस, संकेत आणि पंकज दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. ओपन करेल पंकज या मॅच मध्ये 41 धावा करायचे. मात्र पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज भूषण पाटील एक वेगवान गोलंदाज बुद्रुल टीम कडून ज्यांना आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबाबदारी सातत्याने स्वीकारले असा गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. मॅचला होईल सुरुवात. इनिंग क्रमांक 2 पूर्वार्ध तुम्ही पाहिला आणि आता उत्तरार्धाकडे जाऊयात. 41 करायचे या मॅच मध्ये.
पहिला चेंडू हलक्यानं फक्त दिशा दिली क्षेत्राचे चेंडू पकडला थोडासा निसटला एक धाव कंप्लीट केली जाते चिकी धाव चोरीची धाव हो ही चिकी धाव होती एक रन तुमने चुराया असं म्हणायला हरकत नाहीये हलक्या हाताने फक्त टच केला कव्हरचा खेळाडू वेगानं आला चेंडू हातातून निसटतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली मॅचला चांगली सुरुवात होईल आणि मॅचला चांगली सुरुवातच झाली आहे वेगानं टाकला पुन्हा ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफचा खेळाडू ऑनचा आहे पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते पॉवर प्लेच्या षटकामध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून केला जाईल मात्र फलंदाजाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे जाणून घेण्याचा यंत्रतंत्र विकसित असणारा गोलंदाज अर्थातच आर्यन 11 टीम कडे आहे भूषण पाटील त्याचं नाव आहे तब्बल 2 धावा पहिल्या 2 चेंडूवरती स्विच करण्याचा प्रयत्न खेळाय लागला प्रतिम फटका निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय वारला पलटवार षटकार दोन सिंगल भाई मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे जरूर अशी बॅटिंग सध्या पंकज पाटील बिगिट करण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजनला चेंडू कार्पेटला गुडगुल्या करत आहेत अडचणी या मैदानामध्ये देखील लांबच्या रस्त्याला जसे गतिरोधक असतात चांगल्या माणसाला विरोधक असतात तशाच थोड्याशा अडचणी आहेत या मैदानामध्ये त्या हटवू शकत नाहीत 2 धाबा मात्र जरूर कंप्लीट केल्या जातात टीमची टोटल आपण पाहिली तर 10 डबल डिजिट 41चं टार्गेट पहिल्या ओव्हर मध्ये मॅच चांगली रंगली आहे बॅटिंग करणारी टीम मंगलमूर्ती बाजे टीम कडून थोडासा बॅकफुटला जातो ड्राइव्ह अप्रतिम फटका ड्राइव्ह कव्हर ड्राइव्ह एखाद्या सुईमधून जसा दोरा विणला जातो तसा चौकार पाच चेंडूचा खेळ झालाय 1 to go एक शेवटचा चेंडू टीमची धाव संख्या अगदी वेगानं पुढे जाते 14 पर्यंत जाऊन पोहोचली आहे यावेळी देखील पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न खेळाडू वेगानं जरूर धावतोय पहिली धाव कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न चेंडू सीमारेषेच्या जवळ आता जातोय फार अप्रतिम फटका चौकार उपस्थित मान्यवर आपण पाहू शकाल बलिराम शेठ पाटील आर्यन 11 मृदुल संघाचे पॅकर्स आहेत यांचा इथे सत्कार केला जाईल अतिथी देवो भव असे आपण महाराष्ट्र आणि भारताची संस्कृती जपत असताना येणाऱ्या पाहुण्यांचा इथे सत्कार समारंभ केला जातोय तर मी बाबूराव शेठ फडके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बलिराम शेठ पाटील यांचा इथे सत्कार करायचा आहे याचा आपण बलिराम शेठ पाटील खऱ्या अर्थाने त्यांचा संघ इथं खेळतोय हरिभक्त पारायण आमचे बाबूराव शेठ पाटील ढोगऱ्याचा बाडा यांच्या शुभ हस्ते यांचा इथे सत्कार केला जातोय आलेल्या सर्व मान्यवरांचा इथे सत्कार समारंभ पार पडताना आपण पाहू शकता बाबूरावजी फडके यांच्या शुभ हस्ते हरिभक्त पारायण बाबूरावजी फडके यांच्या शुभ हस्ते इथे बलिराम शेठ पाटील यांचा सत्कार केला जातोय पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात 18 यावेळी ड्राइव्ह कव्हर ड्राइव्ह केला खेळाडू आहे जाईल चेंडू पर्यंत विकेटचं पतन होतं जेव्हा जेव्हा टीम वरती संकट येतं तेव्हा टीमचा संकट मोचक धावून येतो सुधीर पाटील धावून आला पहिला चेंडू डॉट तदनंतर बॅटर गॉन फलंदाज संकेत बघत बॅक टू द डकआउट पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या असं म्हटलं जातं वेल बिगिनिंग इज हाफ डन
एखाद्या चांगल्या कार्याची सुरुवात चांगली झाली तर अर्ध काम झालं असं म्हटलं जातं, पण त्याच वाटेमध्ये काटे टाकणारे पण आपले या मॅच मध्ये थोडेसे काटे टाकले गेलेत सुधीर पाटील कडून. पहिला चेंडूवरती डॉट तदनंतर विकेट आणि नवीन फलंदाज सिद्धेश पाटील मैदानामध्ये दाखल झाला. ओ प्रतिम गती आहे, वेग आहे, वेगावती स्वार आहे, बॅट स्विंग होते, चेंडू स्विंग करत निघून जातोय, डॉट बॉल येतोय. सुधीर पाटीलच्या गोलंदाजीवरती बरंच काय अवलंबून आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये ज्या 18 धावा खर्च झाल्यात ते कव्हर करणारी ओव्हर जर सुधीर पाटील घेऊन आला तर या मॅच मध्ये बुर्दुल आर्यन 11 कमबॅक करू शकते, हे खरं आहे. पुन्हा वेगाने टाकला, पुन्हा ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू स्टॉप झालाय, गती कमी झाली, एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडू फेकला जातोय, पण अगदी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. एक एक सिंगल धाव महत्वाची आहे. जेवढा षटकार चौकार महत्वाचा तेवढा सिंगल डबल देखील महत्वाची आहे. याच दरम्यान प्रवीण रघुनाथजी फडके यांचं शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या आपण व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हायचंय. 20 धाव संख्या, अर्धा रस्ता पार केलाय. ओहो, वॉड बॉल, गती आहे, गतिपती स्वार आहे. हा चेंडू खऱ्या अर्थानं वेगवान होता, बॅट स्विंग झाली आहे, पण चेंडू पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. आता शेवटचा चेंडू समीकरण आपण पाहिलं तर अजूनही विजयासाठी 19 चेंडू मध्ये 21 धावेची गरज आहे. या मैदानामध्ये धावा थांबत नाहीत, विकेट 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 घेणं महत्वाचं असेल. पुन्हा वेगवान टाकलाय, त्याच वेगाला सरळ बॅटीने आणखीन एक चेंडू निघून जातोय. व्हॉट अ स्ट्रोक, अप्रतिम, मॅक्सिमम षटकार. एकोणीस फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं सुमधुर संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलात. मात्र समीकरण येणारे 18 चेंडू अजूनही 15 धावेची गरज आहे. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं या ओव्हरचा थोडंसं मी म्हणेल की मजा घालवली. सुधीर पाटील स्वतःहून बोलत असेल, यॉर्कर टाकायला गेलो, फुलटॉस पडला, फलंदाज स्वतःहून सिद्धेश पाटील बॉस बनला. 2 षटकांच्या अखेरीस तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले 26. आझाद मैदान, तोंडरे गावचे मैदान, खऱ्या अर्थानं या मैदानाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नवी मुंबईच्या विभागामध्ये खऱ्या अर्थानं मैदान 26-26. पंकज पाटील ट्रम्प कार्ड या टीमचा हुकमे एक्का जेव्हा जेव्हा मैदानामध्ये थांबला तेव्हा तेव्हा संघाला विजयाचं दार खोलून देणारा हा खेळाडू. मात्र गोलंदाजीकडे जाऊया. आदर्श पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालाय. कट गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज. चला स्पीडअप घेऊयात प्लीज. चला टीम बराचसा वेळ आता फिल्डिंग साठी लावलाय, थोडासा स्पीडअप घेऊयात. ही गती आहे, हा कट आहे. हा गोलंदाज खऱ्या अर्थानं ओळखला जातो सातत्याने चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवणारा हा फिरकी गोलंदाज. अखेरीस मात्र ओव्हर क्रमांक 3 मध्ये आदर्श पाटीलला बाहेर काढलाय. यावेळी बॅटच्या अगदी रडामध्ये लोअर फुल टॉस जातोय, व्यासपीठाला मानवंदना देतोय, निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अप्रतिम बॅटिंग. 32 धावसंख्या स्कोर कार्डवरती. तब्बल 7 चेंडू मध्ये 23 धावेची वैयक्तिक बॅटिंग सध्या मात्र पंकज पाटील करतोय. हा तो पंकज पाटील आहे जो सातत्याने मंगलमूर्ती वाजे टीम साठी या खऱ्या अर्थानं हुकमे एक्का ठरला. जेव्हा जेव्हा संघावरती संकट आलं तेव्हा तेव्हा या खेळाडूंना जबाबदारी खांद्यावरती घेतली आहे, अनुभव त्यानं दाखवलाय.
स्विचिट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडतोय, काटा बदलतोय, हवेमध्ये हेळकावे घेणारा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट, तदनंतर षटकार, तदनंतर डॉट, डबल 3 चेंडू झालेले आहेत. अजून 3 चेंडू बाकी आहेत ओव्हर क्रमांक 3 चे. यावेळी देखील बॅट स्विंग करतोय, अप्रतिम गोलंदाजी, कमबॅक करतोय गोलंदाजी करत असताना आदर्श पाटील ना आतापर्यंत बऱ्याच खेळाडूंचा आदर्श घेतलाय आणि अनुभव आता मात्र मैदानामध्ये तो दाखवतोय. धावसंख्या स्थिर आहे 32 या आकड्यावरती. पुन्हा स्विचिट करण्याचा प्रयत्न, खेळाडू ऑलरेडी तैनात ठेवला. यावेळी मात्र पहिली एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न पुन्हा केला जातोय. चेंडू हातातून निसटला. जेव्हा जेव्हा संधी हातातून निसटते तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं केलं जातं आणि आता तेच झालं. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. फक्त 7 धावा हव्यात आता विजयासाठी, फक्त 7 धावा हव्यात. 1 to go. पुढून करण्याचा प्रयत्न, सुरेख फटका. जास्त वेळ मी घेणार नाहीये, मला थोडी घाई आहे, निघून जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. फक्त 1 धाव आता विजयासाठी हवे. स्कोर लेवल. बॅटिंग पंकज पाटीलचा खेळ असाच आहे. पहिला 2 ओव्हरला फायर असतो, तदनंतर वाईल्ड फायर तो होतो आणि अखेरीस स्कोर लेवल झालाय. फक्त 1 धाव आता विजयासाठी हवी आहे. मंगलमूर्ती बाचे टीम या मॅच मध्ये ज्या पद्धतीने परफॉर्मन्स करते, एक वेगळा अनुभव आहे, वेगळा आत्मविश्वास त्यांचा या खेळामध्ये दिसून आला. ड्राइव्ह आणि तदनंतर विजयाची अगदी 1 धाव नाही तर चौकार लगावलाय. अखेरीस मंगलमूर्ती वाजे टीम या मॅच मध्ये विजेता राहते. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक, बॅड लक. बुर्दुल आर्यन 11 तुमच्या खेळाला देखील सलाम आहे. आणि तदनंतर जाऊया सेकंड मॅच कडे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा स्वागत करूयात साई पाटील तुर्भे. वेलकम सर.